नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्तुळासंबंधी संपूर्ण माहिती. वर्तुळ म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, परिघ म्हणजे काय, स्पर्शिका म्हणजे काय, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र व वर्तुळाचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर वर्तुळ म्हणजे काय? एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. म्हणजे एक असा बिंदू आहे व बाकीचे सर्व बिंदू त्या बिंदूला समान अंतरावर आहेत आणि एक प्रतल तयार होते. त्या आणि पूर्ण प्रतल तयार झाल्यानंतर त्यास वर्तुळ म्हणायचं. तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. म्हणजे आकृतीत ओ बिंदूतून जो रेषाखंड निघाला आणि परिघाला जाऊन मिळाला त्या रेषाखंडालाच आपण त्रिज्या म्हणतो. आकृतीत दाखवलेली ओ सी ही त्रिज्या आहे. तर व्यास म्हणजे काय? केंद्रबिंदूतून निघून जाणाऱ्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात. म्हणजे यम एन आकृतीमध्ये दाखवलेला यम एन हा व्यास आहे. म्हणजे वर्तुळाच्या प्रतलावरच्या दोन बिंदू वेगवेगळे आणि त्यातून जाणारा रेषाखंड जो की केंद्रबिंदूतून जातो त्यास वर्तुळाचा व्यास म्हणायचं. तर बघू, जीवा म्हणजे काय? वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास वर्तुळाची जीवा म्हणतात. म्हणजे असा रेषाखंड जो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जात नाही पण दोन बिंदू वर्तुळाच्या परिघावरच्या दोन बिंदूंना जोडतो त्यास जीवा म्हणायचं. आकृतीमध्ये आर्यस ही एक जीवा आहे. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवाच आहे. आता बघू, परिघ म्हणजे काय? परिघ म्हणजे वर्तुळाच्या कडेला आपण परिघ म्हणतो. तर वर्तुळाचा परिघ काढायचं सूत्र आहे 2 पाय आर किंवा पाय डी. आता पाय म्हणजे काय त्यासाठी मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे. पायची व्हॅल्यू 3.14 का असते किंवा 22/7 का असते. तर परिघ म्हणजे जी आपल्याला कडा दिसत्या वर्तुळाची, जी दिसणारी कडा आहे त्यालाच परिघ असं म्हणायचं. परिघ हा नेहमी व्यासाच्या 3.14 पट असतो. तर परिघाचं सूत्र हे खूप महत्त्वाचं सूत्र आहे. तर परिघ कसा काढायचा? तर परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. आर म्हणजे त्रिज्या, म्हणजे 2 गुणुले 3.14 गुणुले त्रिज्या. आता बघूया स्पर्शिका. स्पर्शिका म्हणजे काय? तर वर्तुळाच्या एकाच बिंदूला स्पर्श करणाऱ्या रेषाखंडास अथवा रेषेस स्पर्शिका म्हणतात. आपल्याला एका बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते व स्पर्शिका ही नेहमी त्रिज्येला काटकोनात असते. म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जी स्पर्शिका जाईल त्या बिंदूतून निघणारी त्रिज्या हे एकमेकांना काटकोनातच असणार आहेत. आता बघूया वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग. पाय म्हणजे मगाशीच सांगितल्याप्रमाणे पायची व्हॅल्यू असते 3.14 किंवा 22/7 व आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्येचा वर्ग. हे सूत्र सुद्धा खूप महत्त्वाचं सूत्र आहे. आता वर्तुळाचे गुणधर्म बघूया. तर गुणधर्म नंबर 1, वर्तुळात अनंत त्रिज्या व व्यास काढता येतात व समान किंवा असमान लांबीच्या जीवासुद्धा काढता येतात. गुणधर्म क्रमांक 2,
मध्यबिंदूतून काढलेला लंब हा जीवेस दुभागतो, म्हणजे जीवेचे 2 समान भाग करतो. गुणधर्म क्रमांक 3. वर्तुळाच्या परिघावर एका बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते. गुणधर्म क्रमांक 4. स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या व स्पर्शिका एकमेकांना काटकोनात असतात. गुणधर्म क्रमांक 5. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून 2 स्पर्शिका वर्तुळावर काढलेल्या असतात, त्या एकमेकांना समान लांबीच्याच असतात. म्हणजे वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू आहे व त्यातून 2 स्पर्शिका वर्तुळाच्या परिघावरती आल्या तर त्या दोन्ही स्पर्शिका ह्या समान लांबीच्याच असणार आहेत. आता तुम्ही खालील आकृतीचे निरीक्षण करा. ओ केंद्रबिंदू असलेलं हे एक वर्तुळ आहे व OC ही वर्तुळाची त्रिज्या आहे व MN हा वर्तुळाचा व्यास आहे व RS ही वर्तुळाची जीवा आहे व K ही रेषा स्पर्शिका वर्तुळाला M बिंदूत छेदत आहे. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर धन्यवाद.